फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे सादर करीत आहे फॅब फ्रायडे या सिरीज अंतर्गत पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सची यशोगाथा। आजच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर यनपुरे यांच्या बॉडी बिल्डिंगच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर यनपुरे यांचा जन्म मुंबई येथे 1975 मध्ये झाला। बॉडी बिल्डिंग क्षेत्रात त्यांना DY सर या नावाने ओळखतात। त्यांना जिमची आवड सुरुवातीपासूनच होती, पण घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती। त्यामुळे घराला हातभार लागावा म्हणून कच्ची दाबेलीची गाडी चालू केली। रोज हातगाडी घेऊन जाताना रस्त्यात लागणारी माननीय शरद मारणे यांची बॉडी टेम्पल जिम खिडकीतून बघण्याचा मोह त्यांना आवरत नसे। इच्छा खूप होती, पण जिम लावण्याची परवानगी त्यांचा फाटका खिसा देत नव्हता। त्यांची जिमची आवड श्री धनंजय लांघे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी जिम मध्ये येऊन व्यायाम करण्यास संमती दिली। तसेच त्यांना व्यायामाचे धडे देण्यास सुरुवात केली। ज्ञानेश्वर यांची आवड आणि चांगला उत्साह यामुळे त्यांची चांगली शरीरयष्टी तयार होऊ लागली। त्यांची तयार होत असलेली शरीरयष्टी बघून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि स्पर्धेच्या दृष्टीने तयारी चालू केली। सुरुवातीच्या 3 स्पर्धांमध्ये अपयश येऊनही तेही निराश झाले नाही, उलट त्याची तयारी जास्त जोमाने आणि जिद्दीने करू लागले। त्याचा परिणाम स्वरूप दायरी येथील स्पर्धेत 2रा क्रमांक पटकावला आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले। मिळालेली ट्रॉफी त्यांच्या भावाला दाखवली आणि ट्रॉफी बघून भावाला झालेला आनंद त्यांच्या आयुष्यात विशेष स्मरणात राहिला। परिस्थिती हालाकीची असूनही आपण घेतलेल्या मेहनतीमुळे आपल्या घरच्यांना आनंद मिळतो, या गोष्टीने ते अधिक प्रेरित झाले। इथूनच पुढे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। पुढे त्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला। त्यामध्ये त्यांनी भारतश्री, पश्चिम भारतश्री, महाराष्ट्र श्री, औरंगाबाद महापौर श्री अशा अनेक स्पर्धांमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व केले। प्रत्येक ऍथलीटचे स्वप्न असते आपली स्वतःची जिम असावी, तसेच त्यांचेही हे स्वप्न होते। एकेकाळी जिमची फी भरायला नव्हती, त्याच ज्ञानेश्वर यांनी आपल्यातील संयम, मेहनत व चिकाटीने आपल्या स्वतःच्या जिमचे स्वप्न साकार केले। म्हणूनच म्हणतात ना, मेहनत व चिकाटी बरोबरच माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि परिस्थितीची जाणीव असेल की बाकी चांगल्या गोष्टी नक्कीच घडतात। स्वतःच्या आयुष्यात प्रत्येकाने संयमाने आणि योग्य मेहनतीच्या जोरावर आपल्याला अपेक्षित यश संपादन करता येते असा मोलाचा संदेश ते युवा पिढीला देतात। अशा या फिटनेस फॅबला आणि त्यांच्या कारकिर्दीला फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे कडून सलाम। पुन्हा भेटू अशाच एका फिटनेस फॅबला पुढच्या भागात, पुढच्या फॅब फ्रायडेला। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि महत्वाचं म्हणजे टोटल फिट रहा।